नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण आनंदी आणि दीर्घायुषी जगण्याचे जपानी रहस्य जाणून घेणार आहोत. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांनी लिहिलेले इकिगाई. इकिगाई या जपानी भाषेतील शब्दाचा मराठी अर्थ स्वतःच्या असण्याचे महत्त्व असा आहे, म्हणजेच रिझन फॉर बीइंग. ही समरी ऐकल्यानंतर तुम्हालाही तुमच्या जीवनातील इकिगाई म्हणजेच नेहमी आनंदी राहण्याचे कारण नक्की सापडेल. चला तर मग सुरू करूया. या धावपळीच्या आणि गोंगाटाच्या जीवनात आपण आपल्या मेंटल हेल्थकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कधीकधी आपल्यासमोर अशी वेळ येते जेव्हा आपण या जीवनात स्वतःला एकटे आणि दुःखी समजतो. मग आपण स्वतःला प्रश्न विचारतो की आयुष्याचा बराचसा भाग निघून गेल्यानंतरही आपण आयुष्यात मोठे काहीही का मिळवू शकलो नाही. जसे की चांगली नोकरी असूनही आपण आपल्या कामाबाबत आनंदी नाही. आपण आपले जीवन आपल्या इच्छेप्रमाणे न जगता आपल्या आसपासच्या लोकांना पाहिजे त्या पद्धतीने जगत आहोत. आपण आपल्या पसंतीचे करिअर निवडण्यास घाबरतो आणि आपण होणाऱ्या बदलाला देखील घाबरतो. आपल्याला वाटते की आपण निवडलेल्या करिअरमध्ये आपण आपला वेळ घालवतो आणि त्या कामात आपण प्रोडक्टिव्ह काही करत नाही. आपल्याला वाटतं की इतरांच्या जीवनात आपले महत्त्व काही खास नाही आणि आपण इतरांकरता महत्त्वहीन आहोत. इकिगाईमध्ये पहिला चॅप्टर आहे द आर्ट ऑफ स्टेईंग यंग व्हाईल ग्रोईंग ओल्ड. तुम्हाला माहीत आहे का इकिगाई म्हणजे काय आहे? तुम्ही स्वतःला कधी हा प्रश्न विचारला आहे का की तुमचे ध्येय काय आहे? असू शकते की तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारत असाल की खरंच तुमचा इकिगाई काय आहे आणि तुम्ही हा कसा शोधून काढणार. कदाचित यासाठी आपल्याला थोडंसं पेशन्स ठेवण्याची गरज आहे, कारण धैर्याचे फळ नेहमी गोड असते. तुम्हाला फक्त स्वतःला समजण्याची, स्वतःला ओळखण्याची आवश्यकता आहे. एवढेच करणे पुरेसे आहे. आणि जर आपण हे केले असेल तर अभिनंदन, कारण इतरांसाठी हे करणे अजूनही स्ट्रगल आहे. हे अशा प्रकारे समजून घ्या की इकिगाई आपल्या काहीतरी करण्याच्या प्रयत्नांचे केंद्र आहे. या जगात येण्याचा आपला हेतू आहे इकिगाई. आपले प्रोफेशनसुद्धा इकिगाईमध्ये येते. तुम्ही तेच करता ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो. जर याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर समजा तुम्हाला पुस्तके लिहिण्याची आवड आहे. हाच तुमचा छंद आहे आणि हेच तुमचे सर्वस्व आहे आणि तुम्हाला माहीत आहे की या कामामध्ये तुम्ही इतर कशाहीपेक्षा खूप चांगले आहात. तुम्ही या कामाला आपले प्रोफेशन म्हणून वापरता कारण लोकांना आपल्या शब्दाच्या जादूने प्रेरित करणे हा तुमचा हेतू असतो आणि या हिशोबानेच तुम्हाला या कामाचे पैसे मिळतात, जे नंतर आपले परमनंट प्रोफेशन बनते. तुमच्या प्रत्येक शब्दाची किंमत असते. पुन्हा तीच म्हण खरी होते, एका दगडात दोन पक्षी. म्हणजेच तुम्हाला त्या कामाचे पैसे मिळत आहेत ज्या कामाची तुम्हाला आवड आहे. साहजिकच आहे, ज्या कामात आपली आवड आहे त्या कामात आपण लगेच बोर होत नाही. त्यामुळे तेच करत राहा ज्यातून आपणाला आनंद मिळेल. आणि नेहमी आनंदी राहण्याचे हेच मोठे सिक्रेट आहे. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही तेच काम करा जे तुम्हाला आवडते आणि जे काम करण्यातून तुम्हाला आनंद मिळतो. तुम्ही फक्त पैशासाठी काम करत नाही, तुम्ही तुमच्या संतुष्टीसाठी नाही तर तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी पण ते काम करता, ज्यामुळे तुम्ही फक्त आनंदी राहत नाही तर तुमच्या आसपासच्या लोकांवर पण याचा पॉझिटिव्ह इफेक्ट पडतो. इकिगाईमधला दुसरा चॅप्टर आहे द सिक्रेट टू अँटी एजिंग. आपण म्हातारे होण्यापासून कसे वाचावे हे आपल्याला टेक्नॉलॉजीची ॲडव्हान्समेंट सांगू शकते. पण याचा अर्थ हा मुळीच होत नाही की आपण संपूर्णपणे टेक्नॉलॉजीवर डिपेंड राहावे, जरी ती आपला ताण कमी करण्यास कितीही उपयोगी असली तरीही. हे अगदी बरोबर आहे की टेक्नॉलॉजीने आपले जीवन सर्व स्तरावर सिंपल आणि आरामदायी बनवले आहे. टेक्नॉलॉजीमुळे आपण या आरामदायी जीवनाचे अधीन झालो आहोत. त्यामध्ये हे खूप महत्त्वाचे आहे की आपण आपल्या मेंटल आणि फिजिकल एक्सरसाइजवर विशेष लक्ष दिले पाहिजे आणि दोन्हीवर पण एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आपला मेंटल स्ट्रेस कमी होतो तेव्हा आपोआपच आपले आयुष्य घटण्याची प्रोग्रेस कमी होते. आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. याद्वारे आपण आपले इमोशनल कंट्रोल करणे शिकू शकतो. कार्लिस हेमिंग्वे आणि शोलेम ब्रेझनित्स यांच्या मते जास्त ज्ञान प्राप्त करणे किंवा नवीन लोकांना भेटणे किंवा अशी कामे करणे जी आपल्यासाठी अवघड आहेत किंवा तुम्हाला असं वाटत असेल
की तुम्ही ते करू शकत नाही. अशा कामांमध्ये आपला वेळ दिल्याने स्वतःला तणावमुक्त पाहू शकता, कारण हे काम तुमच्यासाठी इतर कामासारखे नाही आणि हे करायला तुम्ही जास्त लक्ष देता. त्यामुळे ते काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला मानसिक समाधान मिळते. 20 वर्ष वय झाल्यावर आपल्या मेंदूमधील न्यूरॉन्स म्हातारे व्हायला लागतात आणि जसजसे वय वाढत जाते तसतसे ते न्यूरॉन्स कमजोर होऊ लागतात. त्यामुळे मेंटल एक्सरसाइजमध्ये स्वतःला व्यस्त ठेवणे गरजेचे आहे आणि नेहमी काहीतरी नवीन करण्याची हिंमत घेऊन जगाला दाखवा की आपण शिकण्यासाठी किती एक्सायटेड आहोत. मेंटल स्ट्रेस हे एक मोठे कारण आहे ज्यामुळे लोक लवकर म्हातारपणाची शिकार होतात. जास्त तर रोग आणि फिजिकल प्रॉब्लेम यांचे कारण मेंटल इम्बॅलन्स आणि स्ट्रेस आहे. हे आपल्या सेल्सवर सरळ परिणाम करते, ज्यामुळे वयाच्या आधीच म्हातारपण दिसू लागते. मनोवैज्ञानिक जे प्रोफेसर हॉवर्ड एस फ्राइडमॅन यांच्या मते कमी तणावामध्ये राहणे हे एक सकारात्मक जीवनशैलीचे लक्षण आहे. जे लोक कमी तणाव घेतात त्यांच्यात जादा मेहनत करण्याची क्षमता असते आणि ते यशस्वीसुद्धा होतात. त्यांचे आयुष्य त्या लोकांपेक्षा जास्त असते जे आरामदायी आणि अस्वस्थ जीवन जगतात. शारीरिक हालचाली न केल्याने मांसपेशी आणि श्वसनाचे भाग यावर पण वाईट परिणाम होतो. तरीसुद्धा तणाव गरजेचा आहे, कारण हा आपल्याला पुढे येणाऱ्या नवीन अडचणीशी लढण्यास मदत करतो. आपणाला आपल्या अडचणीशी लढणे आणि त्यांचा सामना करण्यावर भर दिला पाहिजे. जगाच्या गोंधळलेल्या आणि चिंताग्रस्त परिस्थितीमध्ये आपण स्वतःला कसे तयार करू हे शिकणे खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर आपण त्या लोकांसारखे होऊ जे सहजरित्या तणावाचे शिकार बनतात. लक्षात ठेवा की तणाव तुमच्या समोरच्या वेगवेगळ्या गोष्टी आणि तुम्ही कशा प्रकारे त्या गोष्टीकडे बघता यामुळेही येऊ शकतो. ते लोक जी गोष्टी आणि परिस्थितीला सकारात्मक दृष्टीने बघतात ते सहजपणे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतात. आपले ध्यान केंद्रित करणे, प्राणायाम आणि योगा अशा प्रकारचे शारीरिक व्यायाम करणे पण गरजेचे आहे. तेव्हाच आपले जीवन तणावमुक्त होऊ शकते. इकिगाईमधला तिसरा चॅप्टर आहे फ्रॉम लोगोथेरपी टू इकिगाई. लोगोथेरपी किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा हेतू हा सिग्मंड फ्रॉइडच्या सायको ॲनालिसिसपेक्षा थोडा वेगळा असतो. व्हिक्टर फ्रँकेलच्या लोगोथेरपीमुळे या जीवनाचा वास्तविक हेतू काय आहे याची जाणीव रुग्णाला होते. कधीकधी आपण स्वतःला एका पद्धतीने दाखवणार असतो, काही कारणास्तव आपण दाखवू शकत नाही, मग आपल्या हाती निराशा येते. आपण आपली कामे नेहमीच समाज आणि लोकांच्या सांगण्यानुसार करतो आणि विचार करतो की आपल्याला ते काम करण्यात खरोखर आनंद होतो का, आपल्याला काय व्हायचे आहे आणि त्यासाठी कसा संघर्ष करावा लागेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या हेतूसाठी जगायला हवे, लोक काय विचार करतील यासाठी नव्हे. यामुळेच आपण स्वतःला आनंदी आणि समाधानी पाहू शकतो. तरीही हे तुमचे स्वतःचे जीवन आहे, ज्याला आनंदी ठेवणे तुमची जबाबदारी आहे. जेव्हा हिटलरने छळ केला आणि हल्ले केले तेव्हा व्हिक्टर फ्रँकेलने आपल्या कुटुंबातील काही सदस्य गमावले. त्यानंतर व्हिक्टरने न्यूरोलॉजी आणि सायकॅट्रीमध्ये आपला अभ्यास सुरू केला. त्याच्या कुटुंबातील लोकांना तुरुंगात टाकले गेले. उपासमारीने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्याची आई आणि भाऊ ठार मारले गेले. ऑशविट्झमधील त्यांच्या आयुष्यादरम्यान त्यांनी लिहिलेली सर्व कागदपत्रे व सर्व काम जप्त केले गेले आणि नष्ट केले गेले. हेच कारण आहे की कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये सर्व अडचणी असूनही ते टिकून राहिले आणि त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपले जीवन वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले आणि लढत राहिले. हे घडले कारण त्यांचे जगण्याचे उद्दिष्ट फक्त जगणे नव्हते, त्यांना काहीतरी करण्याची जिद्द होती. एकेकाळी उत्तर अमेरिकन डिप्लोमॅटचे निधन झाले. त्यांना आपली नोकरी पसंत नव्हती. त्यांच्या देशाच्या आंतरराष्ट्रीय धोरणांशी ते सहमत नव्हते. तरीही त्यांना ते अंमलात आणावे लागले. त्यांच्या जुन्या सायकोथेरपिस्टने त्यांना सल्ला दिला की त्यांनी आपल्या वडिलांची भेट घेतली पाहिजे, कारण त्यांच्या निराशेचे कारण बिघडणारे नातेसंबंध आहेत, आंतरराष्ट्रीय धोरणे नाहीत. परंतु व्हिक्टर फ्रँकेलने या समस्येवर दुसरा वेगळाच उपाय सांगितला. फ्रँकेलने त्यांना सांगितले की त्यांच्या निराशेचे कारण म्हणजे त्यांना त्यांची नोकरी आवडत नाही. त्यांनी काहीतरी दुसरे करायला हवे ज्यामध्ये ते खुश आणि उत्साही असतील. आणि हेच खरे ठरले. अनेक वर्षानंतर डिप्लोमॅटने फ्रँकलला आठवण करून सांगितले
की ते आता आपल्या आवडीचे काम करत आहेत आणि त्यामध्ये ते खूप आनंदी आहेत. जर बघितले तर आपल्या सर्वांकडे एक विशेष गुण असतो ज्याच्याबरोबर आपल्याला नेहमी राहायला आवडते आणि त्या दिशेनेच काम करण्याची इच्छा ठेवतो. आपल्याला फक्त हिम्मत करून त्या गुणाला ओळखण्याची गरज आहे आणि परिस्थितीशी लढण्याची गरज आहे. आपण डोके स्थिर ठेवून आपल्या स्वप्नांना वास्तवात बदलू शकतो. आणखी एक किस्सा एका अशा आईबद्दल आहे की जी आत्महत्या करण्यास भाग पडली. तिने आपला 11 वर्षाचा मुलगा गमावला, तर दुसरा मुलगा पॅरालिसिसने ग्रस्त होता. तिला हे सर्व सहन करणे शक्य झाले नाही आणि त्या आईने आपल्या मुलासह आत्महत्या करण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला. तिच्या मते तिच्यासाठी आणि तिच्या मुलासाठी हे करणे सोपे होते, परंतु पॅरालिसिस झेलत असणाऱ्या मुलाला जीवनाकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्याला माहीत होतं की या जीवनाचे आपले वेगळे नियम आणि हेतू आहेत आणि जर त्या दोघांनी जीव दिला तर तो हेतू काही कामच करणार नाही. व्हिक्टर फ्रँकलने त्या आईला कल्पना करण्यास सांगितले की तुम्ही स्वतःला त्या परिस्थितीत पहा ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अंथरुणावर मृत्यूची वाट पाहतात आणि तुमच्याकडे खूप धन दौलत आहे आणि तुम्ही निसंतान आहात. त्या आईने स्वतःला त्या परिस्थितीत पाहिले आणि तिला समजले की तिच्या जीवन जगण्याचा हेतू तिचा आपला मुलगा आहे, कारण पैसा तर ती आता पण साठवू शकते, परंतु निसंतान असती तर तिला बघायला तिच्या आसपास कोणीच नसते. जेव्हा तिला तिच्या जीवन जगण्याचा हेतू मिळाला तेव्हा तिच्या लक्षात आले की तिच्या मुलासाठी त्यांना प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीचे बलिदान द्यावे लागले तरी ते ती द्यायला तयार आहेत. अखेरीस त्या समाधानी झाल्या आणि स्वतःकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहू लागल्या. त्यांना खात्री आहे की अजूनही वेळ निघून गेलेली नाही आणि तिला आपले जीवन केवळ यासाठी संपवायचे नाही की तिचा मुलगा पॅरालिसिसने ग्रस्त आहे, कारण त्यांचा जीवन जगण्याचा हेतूच तिचा मुलगा आहे आणि त्यासाठी ती अजूनही काही पण करू शकते. कधीकधी आपल्याला गोष्टींचा स्वीकार करता आला पाहिजे. एकीकाळी एक डॉक्टर होऊन गेले जे आपल्या बायकोला गमावण्याच्या दुःख विसरू शकले नाही. फ्रँकेल यांनी भेटण्याची इच्छा त्यांच्याशी व्यक्त केली. फ्रँकेलने डॉक्टरांना विचारले, जर आपण आपल्या पत्नीच्या आधी मरण पावला असता तर आपल्या पत्नीला हे दुःख सहन झाले असते का? आपण अद्याप सुरक्षित राहत आहात, परंतु आपली पत्नी एकटी जगू शकली असती काय? डॉक्टरांना ताबडतोब समजले की असे झाले असते तर त्यांच्या पत्नीला खूप त्रास सहन करावा लागला असता. नंतर त्याने ते आपले नशीब म्हणून स्वीकारले. हा नशिबाचा निर्णय होता, कारण डॉक्टर हे समजत नव्हते की ते अजूनही खूप सामर्थ्यवान आहेत आणि परिस्थितीशी लढा देऊ शकतात. कधीकधी आपण दुःखी असतो कारण आपण स्वतःला बदलू इच्छित नाही. आपण आपल्या सध्याच्या परिस्थितीत इतके आरामात आहोत की आपल्याला एक पाऊल पुढे टाकण्याची इच्छा होत नाही. मोरिटा थेरपीचा अर्थ आहे की आपल्या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करून आपल्या आयुष्यात खुश राहणे. उदाहरणार्थ, जर कोणी तुमचे पाकीट चोरले तर त्या चोराला शिव्या देण्याऐवजी आणि त्याच्याविषयी वाईट विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही कोणत्या तरी आईस्क्रीमच्या दुकानात जाऊन आईस्क्रीम खाऊ शकता. यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल. नायकन थेरपी आपल्याला हे शिकवते की आपल्या प्रॉब्लेमचे कारण आपण स्वतः आहोत आणि त्याचा दोष इतरांना देऊन काहीच उपयोग नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला चांगली नोकरी लागली नाही तर त्याचे कारण तुमची शाळा किंवा कॉलेज नसून तुम्ही स्वतः आहात. तुम्ही तुमचे काम काळजीपूर्वक करत नाही असेही असू शकते. चौथा चॅप्टर आहे फ्लो इन एव्हरीथिंग यू डू. ज्या प्रकारे ओल्या मातीला जसा पाहिजे तसा आकार दिला जातो आणि पाण्याचा असा कोणता निश्चित आकार नसतो, अगदी त्याचप्रमाणे आपण परिस्थितीनुसार स्वतःला बदल करणे शिकले पाहिजे. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणे अत्यंत गरजेचे आहे आणि आपण नेहमी यासाठी तयार असायला हवे. नेहमी नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा ठेवणे आणि नवीन नवीन कामे करत राहणे खूप गरजेचे आहे. यामुळे आपण फ्लोमध्ये राहतो आणि आपण स्वतःला वेळेनुसार बदलू शकतो. इंग्रजीमध्ये फ्लोचा अर्थ प्रवाहाबरोबर जाणे असा होतो. फ्लोला पॅशन किंवा काहीतरी करण्याची जिद्द असे देखील म्हणू शकतो आपण. थोडक्यात पाहायला गेले तर आपल्या कामाला आपल्या जीवनाचा हिस्सा समजणे आणि स्वतःला त्या हिशोबाने बदलणे हे पण फ्लोच्या सूचीमध्ये येतं. नेहमी असे काम शोधले पाहिजे ज्यामध्ये नवीन अडचणी आहेत. असे काम जे आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने ध्यान केंद्रित करण्यास मदत करेल आणि याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्हाला घेणे देणे शक्य नसेल. फ्लोला समजण्यासाठी आणि मिळवण्यासाठी गरजेचे आहे की
तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्हाला काय आणि केव्हा कसे करायचे आहे. याद्वारे तुम्ही स्वतःला कुठे घेऊन जाणार आणि तुमचे ध्येय कोणते आहे हे समजायला मदत होईल. आपल्या आवडीच्या कामाला निवडण्यात तुम्हाला अडचण येता कामा नये, नाहीतर नंतर तुम्ही स्वतःला घोर निराशेत पाहाल. तुम्ही अशी कामे शोधली पाहिजे जी खूप जास्त सोपी नसतील, नाहीतर तुम्हाला लवकरच त्या कामाचा कंटाळा येईल. आपले ध्येय हे स्पष्ट आणि क्लिअर असायला पाहिजे. आता तुम्ही अशी कामे कराल तर त्यामध्ये तुमचे पूर्ण लक्ष लागून राहील आणि तुम्ही चुका करण्यापासून वाचाल. यामुळे तुमची विचारसरणी आणि त्याचबरोबर तुमचे जीवन हे दोन्ही पण व्यवस्थित होऊन जाईल. म्हणजेच सगळे काही नीटनेटके होईल. लक्षात ठेवा की मल्टीटास्किंग नेहमी चांगले नसते. मल्टीटास्किंगमुळे खरे पाहता तुम्ही प्रोडक्टिव्ह नाही होत. तुमचे लक्ष एका कामावर केंद्रित राहत नाही आणि तुम्ही दोन्ही कामे अर्धवट ठेवून देता. कोणत्याही एकाच कामाला चांगल्या प्रकारे केल्यास वेळेत बचत होते आणि तुमच्या मेंदूला देखील आराम करण्यास वेळ मिळतो. थँक्यू-मिस किंवा कारागीर असे लोक आहेत जे कोणत्याही एका कामात अत्यंत कुशल असतात. यामागचे कारण म्हणजे त्यांना माहीत आहे की अशा प्रकारे त्यांना त्यांच्या इकिगाईसोबत फ्लोमध्ये काम करत राहायचे आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की इकिगाईचा अर्थच आपल्या कामावर प्रेम करणे हा होतो. कारागीर आपल्या उपकरणांसोबत अशा प्रकारे काम करत असतात जसं काय त्यांचे त्या उपकरणांबरोबर काही विशेष नाते आहे. टोयोटा आपल्या कारागिरांना खूप महत्त्वाचा हिस्सा मानते, कारण त्यांच्यामुळेच ते आपले काम पूर्ण करू शकतात. जपानी लोकांमध्ये एक विशिष्ट गोष्ट आहे, ती म्हणजे ती लोक रिटायरमेंट नंतरही आपले पॅशन फॉलो करणे सोडत नाहीत. त्यांना स्वतःला व्यस्त ठेवणे पसंत आहे आणि यामुळेच ते आळशीपणाचे शिकार होत नाहीत. त्यांना त्यांच्या कामाबद्दल इतकी आवड आहे की त्यांना त्यांच्या प्रत्येक कामाबद्दलची माहिती विस्तारामध्ये हवी असते. स्टीव्ह जॉब्स, जे एक प्रसिद्ध उद्योगपती आणि ॲपल कंपनीचे संस्थापक आहेत, त्यांना जपानशी खूप सलगी होती. सोनी कंपनीचे मालक अकियो मोरिटो स्टीव्ह जॉब्स यांचे जवळचे मित्र होते आणि स्टीव्ह सोनी कंपनीकडून अनेक नवीन पद्धती आणि टेक्नॉलॉजी शिकले होते आणि याचा वापर करून नंतर त्यांनी ॲपल कंपनीची स्थापना केली. अकियोला अमेरिकेत 2 व्यक्तींचा खूप लळा होता, एक मायकल जॅक्सन आणि दुसरे स्टीव्ह जॉब्स. स्टीव्हबरोबर त्यांची खूप चांगली मैत्री झाली होती आणि याच कारणामुळे ते दोघे पुढे जाऊन बिझनेस पार्टनर बनले. स्टीव्ह जॉब्सला जपानमध्ये अजून एका व्यक्तीबद्दल खूप आपुलकी होती. त्याचे नाव होते युकिओ शकुनागा, ज्यांनी एका नवीन तंत्राचा शोध लावला ज्याचे नाव होते इत्सू सेतोयाकी. ही एक प्रकारची चीनी माती होती जी शकुनागा याने स्वतः बनवली होती. जॉब्स त्यांच्या या नवीन शोधामुळे खूप प्रभावित झाले आणि ते नेहमी शकुनागाने बनवलेले चहाचे प्याले आणि भांडी खरेदी करून घेत. जॉब्स यांची एक इच्छा होती की आपल्या जीवनामध्ये त्यांनी कमीत कमी एकदा तरी टोयोमाला जायचे होते आणि बघायचे होते की चीनी माती कशी बनते. परंतु दुर्भाग्याने त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर शकुनागाने त्यांच्या अपूर्ण स्वप्नाला पूर्ण करण्याचा विचार केला आणि त्यांनी 150 चहाचे पेले बनवले, ज्यामध्ये त्यांनी कोकुयो नावाची काळी काचेची एक कोटिंग लावली आणि त्यातील 12 सर्वोत्कृष्ट प्याले निवडून स्टीव्ह जॉब्स यांच्या परिवाराला भेट दिले. जपान हा नेहमीच तांत्रिकदृष्ट्या विकसित देश मानला जातो, पण तुम्हाला माहीत आहे का, जपानमधील बहुतेक लोकांना आपले काम स्वतःच्या हाताने करणे फार आवडते आणि त्यासाठी ते कोणत्याही मशीनची मदत घेत नाहीत. जरी बघायला हे किरकोळ वाटत असले तरी त्यांचे काम खूप तपशीलवार असते. जपानमध्ये एक कारागीर होता ज्याला टमागो म्हणजेच एक प्रकारचे पातळ ऑमलेट बनवायला अडचण येत होती, परंतु त्याने हार मानली नाही, कारण त्याच्यासाठी हा त्याचा इकिगाई होता. त्याने कधी जेवण बनवायचा किंवा अंडी उकडायचा आळस केला नाही, कारण त्याला माहीत होते की त्याला या कामामध्ये आवड आहे आणि त्याला हेच करायचे आहे. त्याला आपल्या भांड्याशी आपुलकी होती, कारण किचनमध्ये तेच तर त्याचे मित्र होते आणि तो आपले काम आनंदाने करण्यात कधीच मागे हटला नाही. जपानमध्ये टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञानाचा विस्तार नेहमीच होत आलेला आहे, परंतु असे असूनसुद्धा तेथील लोक मशीनला फारसे महत्त्व देत नाही. त्यांचे म्हणणे आहे की मनुष्य आणि मशीन या दोघांनी मिळून काम केले तर त्याचा फायदा होतो आणि वेळेची बचत देखील होते. गिबली ॲनिमेशन स्टुडिओमधील हयाहो मियासाकी ही अशी व्यक्ती आहे
ज्याने आपल्या ॲनिमेशन तंत्राने जंगल, झाडे आणि पक्ष्यांमध्ये जीव आणला. कम्प्युटरने ॲनिमेशन बनवणे खूप सोपे होते, परंतु त्यांनी आपल्या ॲनिमेटर मित्रांना हाताने ड्रॉइंग काढायला सांगितले, जेणेकरून त्यांना त्या कामाचे महत्त्व समजेल आणि काम संपल्यावर ते समाधानी फील होतील. गिबली स्टुडिओमध्ये वापरल्या जाणाऱ्या जवळपास सर्वच पद्धती जुन्या काळानुसार वापरल्या जातात. सुट्टीच्या दिवशी मियासाकी आपले काम पूर्ण केल्याबद्दल आनंदी आणि समाधानी फील करतात. त्यांना या कामातूनच त्यांची इकिगाई मिळाली होती. रिटायर झाल्यानंतर पण त्यांनी आपल्या हाताने ड्रॉइंग काढणे कधीही सोडले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही तुमच्या पॅशनला एवढ्या सहजपणे सोडू शकत नाही. आपण जोपर्यंत इकिगाईपासून मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत आपल्याला इकिगाईचे महत्त्व नाही समजणार. आपण हा अंदाज फक्त पुस्तके वाचून आणि दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकून नाही लावू शकत. मृत्यू येण्याआधी आपण त्या कामाला आणि त्या पॅशनला शोधून काढणे फार गरजेचे आहे, ज्यामुळे खरंच आपल्याला आनंद प्राप्त होतो. 5वा चॅप्टर आहे मास्टर्स ऑफ लॉंगेटिव्हिटी. जपान जगातील सर्वात प्राचीन लोकांचे घर आहे, ज्याला ब्लू झोन म्हणून देखील ओळखले जाते. या लोकांनी जीवन कसे जगावे हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे असे सांगितले जाते. यापैकी पहिली म्हणजे कपड्यांच्या व्यापाराची मुलगी, जिचा जन्म 1898 झाला होता. तिचे नाव होते मिसाओ ओकावा. इतिहासाच्या महत्त्वपूर्ण घटना तिने पाहिल्या आहेत. मिसाओ नेहमी म्हणायची, खा, प्या आणि आराम करा. दीर्घ आयुष्यासाठी यापेक्षा चांगली कृती असू शकत नाही. 117व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. दुसरे नाव दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर शहरातील मारिया कॅपोविल्लाचे आहे. त्यांचा जन्म 1889 झाला आणि 2006 न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना लुईस अलार्कॉन फार आवडत होते. त्यांना त्यांच्या गाण्यावर नाचायला फार आवडायचे. आयुष्यात त्यांनी कधीही मांस आणि मासे खाल्ले नाहीत. या यादीतील तिसरे नाव जीन कॅल्युमेटचे आहे. त्यांचा जन्म 1875 फ्रान्समध्ये झाला होता आणि 1997 वयाच्या 122व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. जीनचे नाव इतिहासातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून ओळखले जाते. लोकांच्या मते त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर आश्चर्यजनक होता आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत आनंद मिळत असे. म्हणूनच कदाचित ते इतके आयुष्य जगले. वॉल्टर ब्रोनिंगचा जन्म 1896 मिनसोटा येथे झाला होता. त्यांचा विश्वास होता की आपण आपले शरीर आणि मन व्यस्त ठेवले तर आपण दीर्घ आयुष्य जगू शकतो. वयाच्या 114व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मते त्यांना मृत्यूची भीती वाटली नाही, कारण तो प्रत्येक मनुष्याचा जीवनाचा एक भाग आहे. अमेरिकेच्या इतिहासात त्यांचे नाव सर्वात वयोवृद्ध लोकांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. या यादीतील शेवटचे नाव अलेक्झांडर एमिच यांचे आहे. ते एक केमिस्ट म्हणजेच प्राणीशास्त्रज्ञ, लेखक आणि पॅरासायकॉलॉजिस्ट होते. इतिहासातील पॉलिश सेव्हिएत युद्धात वाचलेल्या सैनिकांच्या यादीत त्यांचे नाव होते. त्यांनी कधीही मद्यपान केले नव्हते. त्यांचे निधन 2014 झाले. खाली दिलेली काही नावे भलेही गिनीज बुकमध्ये नाहीत, पण ती लाखो लोकांसाठी प्रेरणा म्हणून उदयास आली आहेत. त्यात पहिले नाव आहे एका जपानी कलाकाराचे, कॅटसुशिका होकुसाई. ते एक चित्रकार होते. त्यांना माउंट फुजीविषयी खूप आपुलकी होती. होकुसाई त्यांच्या प्रत्येक कामाला ते आपला एक भाग मानत असत आणि सर्व कामांमध्ये आपले सर्वस्व लावत असत. आजही त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे आणि याच कारणामुळे त्यांची चित्रकला देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. ओसामू तेजुकाला फादर ऑफ मॉडर्न जपानी मंगा म्हणतात. मंगा किंवा मंगू हा एक जपानी शब्द आहे, ज्याचा अर्थ कार्टून ॲनिमेशन निर्माता असा होतो. जेव्हा ओसामूच्या मृत्यूची वेळ जवळ आली होती, तेव्हा त्यांचे शेवटचे शब्द होते, प्लीज मला काम करण्याची परवानगी द्या. म्हणजेच त्यांनी त्या कामाला स्वतःचा एक भाग मानले आणि असे असेल तरच आपल्याला त्या कामामध्ये आपली इकिगाई मिळेल आणि नंतर कोणीही आपल्याला रोखू शकत नाही. जर आपण एखाद्या कामात फार कुशल असाल तरी देखील तेच काम अजून चांगले करण्याची इच्छा आपल्यात असावी. नवीन आणि चांगल्या सवयी शिकून घ्या आणि काहीतरी नवीन करा, जेणेकरून आपला येणारा काळ आपल्यासाठी काहीतरी चांगला आणेल. चपळतेने आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. चांगले विचार ठेवा आणि शरीराकडे लक्ष द्या. 6वा चॅप्टर आहे लेसन्स फ्रॉम जपान्स सेंटेनेरियन्स.
जपान हा जगातील त्या देशांपैकी एक देश आहे ज्या देशांमध्ये परंपरा आणि संस्कृती फारच लोकप्रिय आहे. खाण्यापिण्यापासून ते धार्मिक विश्वासापर्यंत जपानचे नाव जगभरात घेतले जाते. जपानमध्ये प्रत्येकजण शिंटोचा भाग आहे. शिंटो एक प्रकारचा पॉलिथिस्टिक बिलीफ आहे ज्यामध्ये आत्मा आणि भूतांची पूजा करतात. शिंटोचा उद्देश काय बरोबर आणि काय चूक हे सांगणे नसून आपल्या सगळ्यांमध्ये एक आध्यात्मिक शक्ती आहे जी आपल्याला समजली पाहिजे हे समजावणे आहे. प्रकृतीची सुद्धा आत्मा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. गरज आहे फक्त तिच्याशी मैत्री करण्याची. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल झालेला दिसून येईल. ओकिनावामध्ये धार्मिक गोष्टींमध्ये महिलांना जास्त महत्त्व आहे. या महिलांना युटा हे नाव दिले आहे आणि या त्याच महिला असतात ज्या आत्म्याबरोबर बोलू शकतात. ओगिमीमध्ये जास्तीत जास्त घरांमध्ये बाग आहे. ओगिमीला विलेज ऑफ लॉंगिटिव्हिटी असे लोकप्रिय नाव दिले गेले आहे. याचे कारण म्हणजे या गावातील सर्व माणसे 80 वर्षांच्या वरची आहेत आणि अजूनही तंदुरुस्त आहेत. त्यांना घरात बसून टीव्ही पाहणे आवडत नाही. ओगिमीमध्ये मोई नावाचा एक सण साजरा केला जातो. याचा उद्देश बंधुत्वाचा संदेश देणे हा आहे. त्यांना नाचणे गाणे खूप आवडते. काम करणे त्यांच्यासाठी ओझे नाही कारण ते कामाची मजा घेऊन आपले काम करतात. मोईमध्ये प्रत्येकजण सगळ्यांबरोबर चांगले संबंध ठेवतो आणि ते एकमेकांबरोबर मिळून मिसळून राहणे पसंत करतात. ते परिस्थितीला घाबरत नाहीत आणि प्रत्येक काम आरामात करणे पसंत करतात. कदाचित त्यांच्या दीर्घायुषी होण्याचे कारण हेच असेल. 7वा चॅप्टर आहे द इकिगाई डाएट. जपानी लोक त्यांच्या जेवण बनवण्याच्या पद्धतीमुळे खूप प्रसिद्ध आहेत. आपल्यातील काही लोक असा विचार करत असतील की जपानमध्ये लोकांची जेवणाची भांडी एवढी छोटी असतात की तेवढं खाऊन त्यांचं पोट कसं भरत असेल. तर त्यांचे असे मत आहे की पोट भरून कधीच जेवू नये. याला हरा हाचिबो किंवा 80% रूल असे म्हणले जाते. ओकिनावामधील लोक या नियमांचे पालन करत आणि जेवणानंतर लगेच गोड पदार्थ खात नसत. त्यांच्या मते कमी कॅलरीज असलेलं अन्न खाणे ही दीर्घायुषी होण्याची गुरुकिल्ली आहे. ओकिनावामधील शेतांमध्ये टोफू, टुना, गाजर, कांदा, जॅस्मिनची चहापत्ती आणि सफरचंद ही प्राकृतिक अँटीऑक्सिडंटने भरपूर असलेल्या भाज्या आणि फळे सहजरित्या पिकवले जातात. अँटीऑक्सिडंटमुळे माणसे लवकर म्हातारी होत नाहीत. तसेच छोटे मोठे आजार होण्यापासून वाचायला सुद्धा मदत होते. 8वा चॅप्टर आहे जेंटल मुवमेंट्स लॉंगर लाईफ. जर तुम्ही जपानी हरा हाचिबू या नियमाचे पालन करू शकत नसाल तर तुम्ही रेडिओ टासिओ म्हणजे योगा, टाई ची आणि की गोंग असे उपाय वापरून तुमच्या कॅलरीज कंट्रोल करू शकता. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की व्यायाम करणे हा दीर्घायुषी होण्याचा एक प्रचलित उपाय आहे आणि याचा आपल्या मेंदूवर सुद्धा सकारात्मक परिणाम होतो. एका संशोधनातून असे समोर आले आहे की एकाच जागी सलग 30 मिनिटे बसून राहिल्याने आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम स्लो होत असते. याचाच अर्थ जर तुम्हाला तासभर सलग टीव्ही बघायचा असेल तर तुमची कोलेस्ट्रॉल वेगाने वाढेल कारण तुमचे शरीर असक्रिय असते. जर तुम्ही 5 मिनिटासाठी सुद्धा कोणत्या प्रकारचा व्यायाम केला किंवा शरीर सक्रिय ठेवत असाल तर तुमचे मेटाबॉलिझम पुन्हा सामान्य स्थितीमध्ये येऊ शकते. ऑफिसमध्ये तासनतास कम्प्युटरसमोर काम करत असताना मध्ये मध्ये 5 मिनिटे रेडिओ टासिओ सारखा व्यायाम केल्यास मेटाबॉलिझम नॉर्मल राहते. रेडिओ टासिओ हा एक साध्या पद्धतीने करण्याचा व्यायाम आहे ज्यामध्ये कोणत्याही उपकरणाची गरज नसते. हा व्यायाम तुम्ही कधीही कुठेही करू शकता. रेडिओ टासिओमध्ये आपले हात ताणून ते खांद्याच्या वर नेले जातात आणि अशाच प्रकारे त्यांना खाली आणले जाते. 5 मिनिटाच्या रेडिओ टासिओ केल्याने आणि दोन्ही हात छातीच्या दोन्ही बाजूस क्रॉस करून खेचण्याने शरीरातील मांसपेशी खेचल्या जातात आणि त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारची अखड राहत नाही. 9वा चॅप्टर आहे रेझिलन्स आणि वॅबिसॅबी. रेझिलन्स म्हणजे काय? जपानी भाषेत एक म्हण आहे, फॉल 7 टाइम्स राईज 8, म्हणजे 7 वेळा पडल्यास 8व्या वेळी उभे राहा. यालाच रेझिलन्स म्हणतात. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाऊन पुन्हा उभे राहणे सोपे नसते. अशा वेळी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते.
अशा वेळी जर आपण परिस्थितीसमोर हार मानली तर आपण आयुष्यात केलेले सर्व कष्ट वाया जातील, हा विचार करणे देखील खूप आवश्यक आहे. निराश होण्याऐवजी आपण आपला हेतू पूर्ण करण्याबद्दल विचार करणे महत्त्वाचे असते. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवत नाही तोपर्यंत ती गोष्ट संपली नसते. गर्व आणि राग करणे माणसाचा स्वभाव आहे. जीवनात कधीकधी आपल्या इच्छा खूपच साध्या आणि कमी असतात. आपण आपल्या स्वतःच्याच इच्छेचे गुलाम होतो, ज्यामुळे आपली विचारसरणी नकारात्मक होते आणि आपण स्वार्थी होतो. उदाहरणार्थ, तुमच्या वर्गातील एका जोडीदाराने तुम्हाला आवडणारी एक बॅग खरेदी केली. त्यामुळे तुम्ही तशी बॅग खरेदी करण्यासाठी एक नोकरी पकडली जी तुमच्या लायक मुळीच नाही. तुमच्या मनामध्ये फक्त बॅग खरेदी करण्याची तलप आहे आणि जी तुम्ही पूर्ण करू इच्छित आहात, परंतु तीच नोकरी त्याच शिफ्टमध्ये कोणातरी एका अशा व्यक्तीला पाहिजे जिचा भाऊ किंवा बहीण आजारी आहे आणि त्याला पैशाची फार गरज आहे. तर तुम्ही या ठिकाणी केवळ एका बॅगसाठी त्या व्यक्तीची नोकरी बळकावता हे तुम्हाला देखील कळत नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही स्वार्थी बनत जाता. आपण भावनिकदृष्ट्या अधिक लवचिक असणे आवश्यक आहे. आपण नकारात्मक विचारांपासून दूर राहायला शिकले पाहिजे. या शिकवणी बुद्ध धर्म आणि स्टोसिझमनुसार सांगितले आहेत. आपले ध्येय स्वतःला शिस्तबद्ध बनवणे हे आहे. इच्छा करणे आणि आनंद घेणे ही वाईट गोष्ट नाही, जर आपणाला स्वतःला नियंत्रण ठेवता येत असतील तर. याशिवाय स्टोसिझम आपल्याला हे पण शिकवते की कोणत्या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो आणि कोणत्या गोष्टींवर नाही. परंतु आपण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नकारात्मक विचारसरणीचे शिकार व्हाल. यामुळे जे आपल्या हातात नाही त्यावर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. आपल्या मेंदूला अशा प्रकारे तयार करा की रागामध्ये देखील तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास शिकाल. कायमस्वरूपी कोणतीच गोष्ट एकसारखी राहत नाही, त्यामुळे उदास होण्याची गरज नाही. वाईट आणि चांगल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण नेहमी तयार राहायला हवे. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे ज्याला इम्परमनन्स ऑफ थिंग्स असे म्हणतात. याचा अर्थ कोणतीही गोष्ट समान राहत नाही आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा स्वीकार कराल तेव्हा तुम्हाला त्रास होणार नाही आणि वाईट परिस्थितीमधून बाहेर पडणे तुमच्यासाठी सोपे होईल. असे कित्येक लोक असतात की जे त्यांच्या लहान लहान गोष्टी हरवल्याचे दुःख करत बसतात. ते अशा गोष्टींचा विचार करून दुःखी होतात ज्यांचे काही महत्त्वच नाही, कारण त्यांची भावना त्या एका गोष्टीशी किंवा व्यक्तीशी जोडलेली असते. त्यामुळे ती हरवल्यानंतर त्यांना दुःख होते. वाबीसाबी आणि इची गो इची याचा अर्थ होतो की ज्या पद्धतीने जग आहे त्याच पद्धतीने जगाचा स्वीकार करावा. आपण प्रकृतीच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये सुंदरता शोधली पाहिजे आणि त्यातील उणिवाकडे लक्ष न देता जगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्या शाळेतील एका मुलाला ऑटिझमचा त्रास होत असेल तर आपण त्याच्याशी त्याच पद्धतीने वागले पाहिजे जसं आपण इतर लोकांशी वागतो, कारण यात त्याचा काहीच दोष नाही. निसर्गाने त्याला याच प्रकारे बनवले आहे. परंतु काही वेळा आपली वागणूक त्यांच्यासाठी खूप कठोर असते. त्यामुळे आपल्याला हे बदलण्याची फार आवश्यकता आहे. अँटी फ्रॅजिलिटी म्हणजे सहजपणे न तुटणारा किंवा सहजपणे कमजोर न पडणारा. नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, सुनामी, वादळ अशा घटनांना बळी पडल्यानंतर कित्येक लोक आशा गमावतात. परंतु त्या परिस्थितीमधून बाहेर पडणारे काही लोक या संकटाला झेलल्यानंतर अजूनच मजबूत होतात. याचा सरळ अर्थ हा होतो की प्रचंड संकटे आणि अडचणी आल्या तरी जीवन थांबले नाही पाहिजे. उदाहरणार्थ, एका मुक्केबाजाच्या चेहऱ्यावर जखमा आणि ठसे असतात, परंतु हे ठसे त्या चेहऱ्यावर हजारो मुक्के खाल्ल्यानंतर आले आहेत आणि तेव्हा कुठे तो मुक्केबाज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. या पुस्तकामध्ये आपण जीवन जगण्याच्या पद्धतीविषयी शिकलो. तुम्ही दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार जीवन जगत नाही तर तुमच्या मताप्रमाणे स्वतःचे निर्णय घेता आणि तीच तुमची जबाबदारी आहे. जीवन हे कोणत्या प्रॉब्लेमचं नाव नाही, तर जीवन हे जगण्यासाठी आहे आणि कुठे ना कुठेतरी प्रत्येकजण आपल्या आयुष्यात आपल्या इकिगाईच्या शोधात आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमचे पॅशन, तुमची स्वप्ने पूर्ण करण्याआधी हार मानता, त्या क्षणी तुम्ही तुमच्या शरीराचा एक भाग गमावून बसता. या गोष्टीचा फरक नाही पडत की तुम्हाला इकिगाई शोधायला किती वेळ लागला किंवा लागतो. त्याला फक्त एखाद्या प्रवासासारखे समजून हळूहळू पुढे जात राहा.
चांगल्या माणसांमध्ये राहा आणि तुम्ही एका प्रवासात आहात, त्यामुळे चांगले अन्न खा. चांगल्या माणसांमध्ये राहिल्यास ते तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील आणि त्यामुळं तुम्ही रस्ता भटकणार नाही. आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जात राहा. नेहमी स्वतःला ब्रेक द्या आणि हे लक्षात ठेवा की तुमचं ध्येय तुमची इकिगाई शोधणे हे आहे. जर तुम्ही तुमच्या पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरलात तर स्वतःवर त्याचं जास्त ओझं घेऊ नका. हळूहळू काम करायला शिका. दुसऱ्या माणसांबरोबर सुद्धा व्यवस्थित वागा आणि स्वतःवर प्रेम करा. आपण हार मानायची नाही हे नेहमी स्वतःला सांगा. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला या प्रवासात साथ दिली आणि जे जे तुमच्याबरोबर चांगले वागले त्यांचे आभार माना. या सर्व गोष्टी फॉलो केल्यामुळे तुम्ही तुमच्या इकिगाई शोधण्यात लवकरात लवकर सफल व्हाल आणि हार न मानता तुम्ही तुमचे पॅशन पूर्ण कराल. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुमचा इकिगाई काय आहे. आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.